नमस्कार मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर सरळ व्याजाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 6,000 रुपये रकमेचे दशांश 10% दराने 73 दिवसांचे सरळ व्याज किती? तर पहा मुलांनो, आता सरळ व्याज काढायचं आहे आणि ते आपल्याला दिवसांचं विचारलंय. तर काय करायचं, आपला फॉर्म्युला आहे मुलांनो, इंटरेस्ट बरोबर प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स आणि त्याला भागिले आपण काय घेतो 100. तर मुलांनो पहा, आता आपण घेतलेली जी रक्कम आहे त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो, ती आहे 6,000 रुपये. तर 6,000 गुणिले रेट म्हणजे दर आहे मुलांनो 10% आणि गुणिले कालावधी जो आहे तो आपल्याला दिवसांमध्ये दिलेला आहे 73 दिवस. तर याला 73 घ्यायचे. ज्यावेळेस मुलांना तुम्हाला दिवसामध्ये दिले जातं त्यावेळेस हा जो भागिले 100 आहे त्याला गुणिले आपल्याला काय करायचं 365 त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर एका वर्षामध्ये आपण 365 दिवस म्हणून घेतो. जर प्रश्नामध्ये उल्लेख लीप वर्षाचा असेल तर दिवस घेताना खाली तिथं 366 ने आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. पण इथं तसा उल्लेख नसल्यामुळं जनरल सामान्य वर्षामध्ये आपल्याला काय करायचंय 365 दिवस म्हणून घ्यायचंय. तर मग पहा, डबल झिरो काय करणार, आपण कॅन्सल करणार आहोत. तर मुलांना आता काय करायचं, भाग द्यायचा. पहा, 73 आणि 365 मुलांना पहा, 3 3 5 15 आणि या ठिकाणी जर पाहिलं मुलांना तर 73 1 73 73 5 किती होतात 365. कारण आपण एकक स्थानच्या अंकावरून त्या ठिकाणी भाग ओळखू शकतो. तर मुलांना आता पहा, 5 1 5 5 दुने 10, त्यानंतर 6 दुने 12 आणि वरचा एक 0 म्हणजे या ठिकाणी 73 दिवसांचं जे सरळ व्याज आहे ते आपल्याला 120 रुपये मिळालेलं आहे. तर या प्रकारे तुम्हाला एक प्रश्न सोडवायला दिलेला आहे. तसाच प्रश्न तुम्ही काय करायचा, सोडवायचा आहे. याचं उत्तर काय येईल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. धन्यवाद.